गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत पडद्यामागील एक मोठा कलाकार ज्याचा सिनेमा, नाटक, मालिका आणि डेकोरेशन यामागे मोलाचा वाटा, तसेच नाट्य सजावटचे संचालक श्री प्रताप कंगळेसर. सर, स्वागत आहे आपलं. डी.वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या वतीने आपले स्वागत आहे. सर, तर पहिला प्रश्न आमचा असा आहे की तुमच्यासाठी वेशभूषा व रंगभूषा म्हणजे कॉस्ट्युम आणि मेकअप याची तुमच्या मनातली परिभाषा काय आहे? मेकअप ते जे पात्र आहे ते वयाचे ज्या त्या वयाचे पात्र लागते त्या वयानं पात्र मेकअप करावं लागतं. समजा आता वयाचं 18 वर्ष असेल आणि त्याला एक 60 वर्ष दाखवायचं तर मेकअप घडून आणून त्या कलाकाराला वरती स्टेजवर एवढी स्फूर्ती आली पाहिजे, तेवढं स्पीड आलं पाहिजे, त्या मानाने मेकअप केला जातो. वय मारायला वय कमी असताना जर जास्त दाखवायला तर मेकअपसाठी जास्त राबावं लागतं. आणि वेशभूषा जर त्या पद्धतीनं त्याची परिभाषा काय? वेशभूषाचं कसं असतंय, जो ड्रेस घालतोय त्याला स्टेजवर गेला स्फूर्ती आली पाहिजे, ताकद वाढली पाहिजे, काय त्या मानाने ड्रेपरीचा अभ्यास करून ड्रेस करावा लागतो. अच्छा, नाट्य सजावट हे नाव तुम्हाला कुठून सुचलं? सजावट म्हणजे हे दशावतारवीर कोकणातली वगैरे लोक यायची आमच्याकडे आणि भजनी मंडळ वगैरे ग्रामीण भागातली, तर आम्हाला सजावटीचं सामान द्या, सजावटीचं साहित्य द्या. सजावटीचं साहित्य म्हणजे काय, चेहरे, गणपतीचे मुकुटे, रावणाचे मुकुटे असे साहित्य लागायचे. कॉस्ट्युम, कट बॉडी, ड्रेस काही लागायचे, सजावटी सामान. त्याने ड्रेस द्या, कॉस्ट्युम द्या असं काय म्हणत नव्हती ती लोक, सजावटी सामान आहेत. त्यामुळे ते नाटकाचं साहित्य मिळणार पाहिजे. नाटकाचं साहित्य उल्लेख करण्यासाठी नाट्य सजावट हे नाव दिलं. म्हणजे किती वर्ष झाली तुम्ही त्याच्यात मी 40 वर्ष आहे की 40-45 वर्ष. मग नाट्य सजावट किंवा हा असा तुमचा बिझनेस आपला वेशभूषा आणि रंगभूषेचा हा चालू करताना किंवा कोणी चालू करत असेल तर सुरुवातीच्या टप्प्याला काय आव्हानं भोगावं लागतील किंवा तुम्हाला काय आली किंवा दुसऱ्याला काही येऊ नये हे तुम्ही सांगा. ह्याला तुमच्याकडे पहिला साहित्य पाहिजे, मटेरियल पाहिजे. मटेरियल ड्रेस जशी महत्वाचे आहेत तशी प्रॉपर्टी महत्वाची आहे. आता उदाहरण शिवाजी महाराज करायचे आहे, तलवार महत्वाची आहे, तिची मोजडी महत्वाची आहे, ढाल महत्वाची आहे, हे साहित्य महत्वाचं आहे. तर ते साहित्य उभा करायला भांडवल फार लागतं, तर ते पहिला भांडवल उभा करताना फार त्रास होतो आणि तेवढं येणारा कलाकार पेमेंट देऊ शकत नाही. त्या बजेटमध्ये बसून त्यांना द्यायला लागते. तुम्ही खुश झाला पाहिजे आणि आपलं पण चाललं पाहिजे, कला टिकली पाहिजे, यातून उद्देशून धंदा करायला पाहिजे. नुसतं पैसा मिळतो पण महत्त्वाचं नाही, त्या समाधान पण मिळायला पाहिजे, या समाधानासाठी करायला लागतं. मग हा बिझनेस असताना त्याचबरोबर आणि काय कला लागतात या बिझनेससाठी, म्हणजे साईड कला किंवा तुमच्यात कसं फोटोग्राफी आहे, डेकोरेशन स्किल आहे किंवा तुम्ही मूर्ती देण करता, असं काय गरजेचं आहे का की नवीन माणसासाठी जो बिझनेस चालू करत आहे त्याच्यासाठी काय सांगाल? नवीन माणसासाठी चिकाटी पण पाहिजे, याला शिक्षण पण पाहिजे महत्वाचं. आता शिक्षण मला महत्व देऊनच हे करायला पाहिजे. आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीला शिक्षण जितकं महत्वाचं आहे तितकी कलाही महत्वाची आहे. शिक्षणमध्ये जर पाय घसरला तर तुमची कला असते तर तुम्ही चालू शकता पुढचं तुमचा घरचा राट काढा. तर जेवढं शिक्षणाला महत्व तेवढं कलेला पण महत्व आहे आणि शिकायला शिक्षण घेतलं पाहिजे, महत्वाची आहे. तर मग आपला आवडता फेवरेट वेशभूषाकार कोण? नितालुल्ला बॉम्बे. नितालुल्ला म्हणजे कशासाठी वेशभूषा दिली तिने? तिथे राजा छत्रपती दिल्या, सगळ्या ऐतिहासिक दिल्या, ऐतिहासिक पौराणिकला अभ्यास आहेत. मग या क्षेत्रात तुम्हाला सर्वात मोठी ऑर्डर कशी होती आणि कधी आली आणि तुम्ही कसं त्याच्यासोबत हँडल केलं? आता परवाचं उदाहरण घेतलं, संजय पाटलाने बंटी पाटलाने आम्हाला इथली ऑर्डर दिली बावड्याची, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ओपनिंगला 1000 शिवाजी महाराज तयार करायची आणि तिची अवधी कमी होती, फक्त 10 ते 12 दिवस होते आणि ते काम आमच्यावर सोपवलं आणि ते काम आम्ही पार पाडले. त्या कामासाठी इथल्या प्रॉपर लोकांनी पण मदत केली, संजय पाटलांनी, बंटी पाटलांनी पण मदत केली. दुसरी गोष्ट म्हणजे इथले लोक मोहिते कोण, शैलेंद्र मोहिते, वाडकर, धनराज वाडकर, मानसिंग जाधव, सुजित जाधव, या बावड्यातल्या लोकांनी पण मदत भरपूर केली आणि 1000 शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ड्रेसची ऑर्डर आम्ही पुरावी केली. ते आव्हान देणारं काम होतं. तर तुम्हाला आतापर्यंत किंवा कोणालाही वेशभूषा जर तयार करायची तर सर्वात आव्हानात्मक वेशभूषा कोणती, म्हणजे कोणत्या पात्राची वेशभूषा ही सगळ्यात आव्हानात्मक आहे? आव्हानात्मक ही पौराणिकला महत्व जास्त आहे. पौराणिकला लई त्रास असतो भयंकर, कारण का बारकावा त्यात बघावं लागतं. बारकावाने ते सगळं साहित्य तयार करायचं. हेअरस्टाईल महत्वाची आहे, ड्रेपरी महत्वाची आहे, मेकअप पण महत्वाचा आहे.
मेकअप करताना कायला आता फाउंडेशन वगैरे आलेलं आहे पाहिजे ते मार्केटला. पहिला फाउंडेशन होतं तर ते आम्ही पहिला हे जे वॅसनेल अंगाला होतं वॅसनेलमध्ये पावडर मिक्स करून आम्ही तयार करतो. वॅसनेल ते तयार करून मेकअप करताना फार आव्हान होतं आणि त्रास होता फार. हे कोकणातील लोक पूर्वीचे लोक करत होती. ते आव्हान देणारं मोठं काम होतं मेकअपमध्ये. तर तुम्ही ऐतिहासिक पात्र म्हणजे जसं की छत्रपती शिवाजी महाराजांचा मेकअप करताना किंवा कोणत्याही ऐतिहासिक पात्राचा मेकअप करताना काय घटक वापरणं किंवा काय आवश्यकता घेणार तुम्ही? घटक म्हणजे तुम्ही काय दक्षता घेणार मेकअप करताना? काळजी. हा, काय काळजी घेणार? हां, शिवाजी महाराजांचं पात्र ठरवताना छाती भारदच लागते. तर ती भारदसाठी आता जे मुलांचं स्ट्रक्चर साहित्य एवढं नसतं व्यवस्थित, त्याला आत कट बॉडी घालायला लागते. कट बॉडी म्हणजे मागं पॅकिंग शूटर टेप जाड 1.5 इंची 1.25 इंची 1.5 इंची हे महत्त्वाचं आहे. आणि पहिला दाढी मिशा हे पेस्टिंग करणं लय महत्त्वाचं आहे. हे आव्हानात्मक काम आहे. शिवाजी महाराजांची हेअरस्टाईल पण महत्त्वाची आहे. केस आहेत लांब, दाढी, कोरणे, मिशी कोरणे, कल्ले हे सगळे तंतू करेक्ट असेल तरच ती फिगर ती नजरेत दिसते. आणि शिवाजी महाराज हे बघणाऱ्यांचं स्फूर्तीस्थान आहे, ते करेक्ट लागते. तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं पितळचं सिंहासन केले असं आहे मी ऐकलं. त्याबद्दल तुमची प्रेरणा काय होती किंवा दुसऱ्यांना काय प्रेरणा देणारा त्याबद्दल काय सांगा? ते शिवाजी महाराजांच्या रॅली वगैरे भरपूर निघायच्या. आमचं दिल्लीला काम असायचं, भरपूर लांब नॅशनलची कामं मोठी असायची. शिवाजी महाराजांना बसण्यासाठी खुर्ची द्यामुळे त्यांनी लग्नाची खुर्ची देणार, असली साधी खुर्ची देणार. ते महाराजांना शोभत नव्हतं. बरोबर. आणि ते करून घेणं महत्वाचं होतं. तर घरच्या आमच्या अडचणी पैसे जास्त देखील ते सगळं बाजू सारून मी जवळ 3-3.5 लाख रुपये खर्च करून पितळेचं सिंहासन तयार करून दिलं. आणि ह्या भागात कुणाकडे पण नाही आहे, महाराष्ट्रात जवळजवळ नाही, बॉम्बेला असेल एखादं दुसरं. पिक्चर शूटिंग वगैरे फायबरच वापरले जाते. पण आमचे महाराज बसताना म्हटल्यावर आम्ही पितळेचं सिंहासन खास स्पेशल करून घेतलं. आता तुमच्या बोलण्यातून आम्ही ऐकलं दिल्ली दौरा म्हणजे आपले भारताभर दौरे झालेत नाटकाचे. तर त्यात काय आव्हाने तुम्हाला आली किंवा चॅलेंजेस काय फेस करायला लागली आणि जे दुसऱ्याला करू नये किंवा दुसऱ्याला चॅलेंजेस ते येऊ नयेत यासाठी काय सांगा? ते आता सध्या आता लढाईचा प्रसंग चालू झाला आहे. माझं जम्मूच्या पुढं सांबाला काम होतं आणि तिथं ब्लॅकआउट लाईट सगळे घालून जातं रात्री. नाटक होतं रात्री शिवाजी महाराजांचं. मग शिवाजी महाराज जे भूमिका करणारे कलाकार होता ना, आमच्याकडे एकच होता, जेवढ्या लांब नाही ठराविक लोक नेती. तर तो स्वराज शपथ बालपणीला दाखवायचं शिवाजी महाराजने आणि ते आल्यानंतर लगेच मोठी पण दाखवायचं. बरं 2 मिनिटाची टायमिंग होती. खाली उतरून आल्या लगेच मूछ जे लावायची मेकअपमध्ये आणि ड्रेस पण मिस करणार. ड्रेस तसा होता, फक्त मूछ लावायची होती. मी मूछ घेऊन असं हातात उभारलो होतो आणि आम्हाला रावटी मारली तंबूच्या दोरीला धरून मूछ धरून उभा राहतो. तेवढं लाईट नसल्यामुळे अंधार कुठं असतो, ठराविक लाईटच असतो. तर ते एकट्यानं धक्का दिल्यामुळं माझ्या हातातली मूछ पडली रस्सीला झाल्यामुळं, त्या तंबूच्या रस्सीला झाल्यामुळं मूछ पडल्यानंतर आता करायचं काय? 1-2 मिनिटाचा टायमिंग होता. लगेच मी ॲब्रो पेन्सिलनं कागद पेन्सिलनं मूछ हातानं काढली. तर ते आव्हान देणार मला कामाचा त्रासाच होतं. तर तसं होऊन त्याचं नियोजन पहिला कामाचं पाहिजे काही. म्हणजे दुसरा पर्यायी सोबत घेऊन चाललं पाहिजे या बिझनेसमध्ये. आता तुम्ही म्हणला जसं महाराजांचं, तसं इतर कलाकार म्हणजे तानाजी मालुसरे किंवा अशा प्रकारे तुम्ही ते त्यांचे कसे करता? महाराजांचं तुम्ही जसं म्हणला ना आता तुम्ही करता, तसं बाकीच्यांचं कसं करता? तेच की प्रत्येक वय मर्यादा ठरवून मेकअपला बसलं पाहिजे. आता तानाजी मालुसरे किती वर्षाचे आहे, शिवाजी महाराज किती वर्षाचे, हे अभ्यास करून बसवायला पाहिजे. आणि दिसायला फिगर तशी जो भाग घेणार आहे त्याची मिळती थोडीफार रचना पाहिजे. म्हणजे जे पात्र त्यांनी कलाकार जो करणार किंवा परिधान करणार ते पुढच्या प्रेक्षकांना कळलं पाहिजे, लगेच दर्शवून आलं पाहिजे. तर आता तुम्ही हाताने मातीचे मॉडेल करून त्याचे कागदी लगद्यापासून उचाटाई करता असं मी ऐकले, त्याबद्दल काय सांगा? आता काय चेहऱ्याला घालायला म्हटलं पोकळ लागते, हलकं लागते, वेट कमी लागते. मग अशी रद्दी पेपर वगैरे घेऊन मातीचं मॉडेल पहिला तयार करून मातीचं मॉडेल ते रद्दी ती पाण्यात भिजून चिकटावं लागते. त्याला कापड चिकटावं लागते. त्याला पुट्टी असते, भिंतीला वॉल पुट्टी असते, ती लावून पॉलिश पेपर मारून प्लॅस्टर वगैरे लावून पॉलिश पेपर मारून रंगकाम करायला लागते आणि तो उचाटा हळूच वरती काढायला लागते. ते प्रात्यक्षिक दाखवल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही, प्रयोग करून दाखवायला लागते. त्या मापाचा तगडच तयार होतोय आणि माती काढून टाकायला लागते आणि ते चेहऱ्याला मुकुटा घालायला लागते.
मग असा वेशभूषा आणि रंगभूषेचा जर बिझनेस चालू करायचा असला तर ही कला महत्वाची हा आहे. ही बरोबर. तुम्हाला मॉडेल करता आलं पाहिजे, पहिला स्केच करता आलं पाहिजे पेपरवर, हा. बाबा काय करायचं आहे नजरेसमोर. नुसतं बोलून उपयोग नाही, बोलण्याविषयी तुमचं काम जर बोललं पाहिजे. काम बोलण्यासाठी तुम्हाला डिझाईन आलं पाहिजे पहिला, बरोबर आहे. समोर मातीचं मॉडेल आलं पाहिजे, तर तुमच्या समोरच्या माणसाला तुम्ही दाखवू शकता. म्हणजे या बिझनेस मध्ये जर मुकोटी किंवा तोंडावर परिधान करायचा कोणताही मुकोटा करायचा तर तो हा चांगला उपाय मातीचं आहे. तुम्हाला किले मॉडेल करता आलं पाहिजे पहिला. हा. किले मॉडेल करता आलं तर ती पुढची वाटचाल होणार आहे. मग ह्या पूर्ण सगळ्या बिझनेस मध्ये तरी कितीपर्यंत इन्व्हेस्ट करायला लागतं? काय नाही, तुमच्या मनाची तयारी महत्वाची आहे. आता एक काम 10,000 झालं, हा. तुम्ही 2-3 हजार मध्ये पण सुरुवात करू शकताय. हा. त्यांचा ऍडव्हान्स घेऊन थोडं आपलं पदार्थ घालून, आणि सुरुवातीला तुमच्याकडे 50% माल तयार पाहिजे, त्याशिवाय तुम्ही चालू करू शकत नाही. आणि मनाची तयारी महत्वाची आहे. कला ही अंगात स्फूर्ती येणार, तुमच्या कलाकारापेक्षा येणाऱ्या गिराईपेक्षा तुमच्यात पहिला स्फूर्ती आली पाहिजे, मी हे करणारच. ही कीड असते, ती कीड लागली नाही अंगाला, ते आपोआप होतोय. ते तुमच्या बिझनेसच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला आधी असं अडचणी काय आलेल्या काय, किंवा तुम्ही कसं फेस केला त्या अडचणींना? काय ते आहे त्या बजेटमध्ये थोडं 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 वाटचाल केली, काही मित्रांनी मदत केली, काही पाहुण्यांनी मदत केली, त्यामध्ये जरा आपोआप झालं. तरी पण अंदाजे या बिझनेस स्टार्ट करायचं किती, म्हणजे 1 लाख 2 लाख, म्हणजे पहिला टप्प्यात जर चालू आताच्या परिस्थितीला काय स्कूल वाढलेत, इंग्लिश मिडियम फार वाढलेले आहेत. बरोबर. त्यांच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत. प्राण्यांचे ड्रेस द्या, ह्याचे द्या, त्याचे द्या, म्हणजे व्हरायटी फार वाढल्या. कमीत कमी 2-3 लाख रुपये असल्याशिवाय बिझनेस चालू होते, दुकान चालू होते. आणि शाळेमध्ये ऑर्डर घेऊन तुम्ही करू शकताय. तुम्ही आतापर्यंत कोणती चित्रपट किंवा मालिका असं केलंय का? म्हणजे वेशभूषा कोणत्या चित्रपटात तुम्ही provide केली? आतापर्यंत वीर शिवाजी हिंदी, सोनील कलर्सवर आणि हिरकणी हा. ची मराठीवर, हा. हे 2 केले. आणि नाटकं भरपूर केलेली, नाटक. दौरे भरपूर केली नाटकाची. तर शिवगर्जना मागील पण आपण पडद्यामागचा खूप मोठा कलाकार असा मी ऐकले. हा. शिवगर्जनाच्या पाया रचण्यापासून ते आतापर्यंत तुम्ही शिवगर्जना सोबत आहे. तर ते महानाट्य आपल्या महाराष्ट्रातलं परत कोल्हापूरच्या भूमीतल्या पोरांनी साकारलेलं ते नाट्य आहे. तर त्याबद्दल तुमचं काय? शिवगर्जना हे महानाट्य कोल्हापुरातील स्वप्नील यादवांनी चालू केले. बरोबर. आणि त्यांनी मला वर आणला, स्फूर्ती दिली, स्कोप दिला, भांडवल दिलं, आणि त्या माणसाने मला उभा केलं. ते माझ्याविषयी वयाने लहान आहेत, पण वडीलदार म्हणून मानून पुढे आणलं त्यांनी. कोल्हापुरात आले आतापर्यंत 16 वर्ष झाले नाटक स्थापन करून. 16 वर्षात भरपूर प्रयोग झाले. आमचे प्रयोग दिल्लीला झालेत, जम्मू काश्मीरला झालेत, जामनगर, गुजरात, बिकानेर, राजस्थानमध्ये सगळे, कर्नाटकमध्ये सगळे झालेत. आता पण भरपूर कार्यक्रम केलेत. परवा मोदी सरकारने कार्यक्रम दिले प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या वर्षापूर्वी, त्या वर्षापूर्वी पण सगळे कार्यक्रम पार पडले. मग शिवगर्जना नवीन मुलांना किंवा नवीन कलाकारांना स्टेज प्रोव्हाइड करतं का? म्हणजे त्यांना भरपूर ज्या त्या भागात आमचे नाटक, आमचे 250-300 कलाकार असतात. तिथली 200-250 कलाकार कॉलेजची मुलं बिलं येतात, भाग घेतात शिवाजी महाराज नाटक स्फूर्तीनं, आवडीनं, आणि त्याला पण आम्ही तयार करतोय. ते आमच्या कार्यक्रमात भाग घेऊ शकतो. जर कुणाला म्हणजे शिवगर्जनामध्ये किंवा शिवगर्जना या महानाट्यात कोणतेही काम करायचं किंवा कोणत्याही पात्राची भूमिका करायची तर त्यांना कसा भाग घेता येईल, सहभाग घेता येईल? त्या कलाकाराचं वागणं, स्टेजवर जायचं धाडस, त्याची तयारी, त्याचा अभ्यास करून मग त्याला आमचे मेन डायरेक्टर असतात ती कामं देतात आणि ती मुलं पार पाडतात बरोबर. आणि एकदा स्टेजवर चढल्यावर त्याला बरोबर शिवाजी महाराज नाटकाला स्फूर्ती येते आणि ते व्यवस्थित पार पडते होतेच ते. तर तुमचा आवडता पात्राचा वेशभूषा कोणती? शिवाजी महाराज, राम. हा, म्हणजे स्फूर्ती देणारी पात्र तुम्हाला आवडतात. म्हणजे आता जसं गणपतीच्या वेळी मोठे रॅली असतात, नाही रॅली नाही, देखावे. देखावे किंवा त्यांचे काय म्हणतात त्याला, डेकोरेशनच्या मूर्त्या, जसं हिला म्हणायचंय की मूर्त्या तुम्ही नाही, असं मूर्त्या असं नाही, जिवंत देखावे, सजीव देखावा. सजीव देखावा. मग सजीव देखावा आतापर्यंत कोल्हापुरात 1 नंबरला होतोय तो मित्रप्रेम, राधाबाई रोडला. राधाबाई हे ताराबाई पार्क, ताराबाई रोडला, महालक्ष्मी मंदिर समोर ताराबाई रोडला मित्रप्रेमचा देखावा असतो. तो मी जवळजवळ 16-17 वर्ष करत होतो. स्वप्नील यादव हे डायरेक्टर असतात त्या ह्याचे, आणि 1 नंबरला आतापर्यंत देखावा तो होतोय आणि ते केलेलं आहे भरपूर. तसंच लेटेस्ट तरुण मंडळ, दुसरे आपल्या वेताळ तालीम,
राजा नंबरीतली मंडळ भरपूर मी लहानपणापासून कामं केलेली आहेत. तर मग आता नवीन मंडळ म्हणजे कमी वयाची मुलं मंडळ स्थापन करतात आणि उठतात की चला सजीव देखावा करायचा. तर सजीव देखावा चालू करताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. म्हणजे जसं की ऐतिहासिक नाटक करायचं तर त्याचे खूप काही काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. जसं की पात्र स्पष्ट दाखवलं पाहिजे, डायलॉग्स व्यवस्थित दाखवलं पाहिजे. त्याबद्दल काय सांगता येईल आपल्याला? नाही, सजीव देखावामध्ये आत्ताच्या परिस्थितीला कसं आहे, लहान मुलं कॉलेजची मुलं करतात चांगलं करतात, पण विषय निवडताना कसं आपण समाजाला काहीतरी देणं आहे, समाजाला काहीतरी दिलं पाहिजे, व्यसनापासून मुक्ती कसं ठेवता येईल याच्यावर अभ्यास करून देखावा केला तर लोकांना जरा आवडतो, आपल्या जवळचा वाटला पाहिजे देखावा. तर कोणी पण म्हणजे आता हा धंदा जर चालू करायचा म्हणला, जसं की तुमचा ड्रेपरीचा आणि मेकअप, तुम्ही मेकअपचा पण ड्रेपरीचा तुमचा मेन बिझनेस आहे, तर हा आत्ताच्या स्थितीला प्रॉफिटेबल आहे का? म्हणजे तो चालू करू शकतोय का? हा फार मोठा बिझनेस आहे. बॉम्बेला मदनलाल आमचा ड्रेसवाला, रतन ड्रेसवाला, सबरा ड्रेसवाले सगळे फार मोठे आहेत. हा सोनार धंद्यापेक्षा धंदा मोठा आहे, पण राबायची वृत्ती पाहिजे. एक शाळेत मुलं 700 आहेत, कॉलेजमध्ये 700, 200-300 मुलांचा ड्रेस जर तुम्ही काम घेतला तेवढे ड्रेस घालणे, काढणे आणि मेंटेनन्स करणे, इस्त्री मेकर पाहिजे, तिची साफसफाई पाहिजे, हे सगळं व्यवस्थित ठेवणं महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि आता ड्रेसला सध्याचे दिवस फार चांगले आहेत, शाळा कॉलेज वाढल्यामुळे. पहिला कशी पौराणिक नाटकं होत होती थिएटरला वगैरे, ती जरा प्रमाण कमी झाले, पण चांगली स्टँडर्ड नाटकं वगैरे चालू आहेत अजून. म्हणजे असं म्हणायचं की तुम्हाला कोणी हा बिझनेस चालू करू शकतो, पण चिकाटी आणि मेहनत पाहिजे, शिकाटीन मेहनत आणि प्रॉपर डिसिप्लिन पाहिजे आणि सगळं वेल प्लॅन पाहिजे. नियोजन पाहिजे कामाचं. हा, नियोजन पाहिजे. कामाचं नियोजन असल्याशिवाय होत नाही. तुमची करायची जिद्द पाहिजे. बरोबर. आता ह्याच कॉलेज तुमचं उदाहरण देतोय, संजय पाटलांनी आम्हाला काम दिलं. ती मुलं होती पंजाबची आणि त्यांना पंजाबी डान्स करायचा होता. पंजाबी डान्स त्या मापाचाच पाहिजे ड्रेस सगळा. मग ही मुलं किरकोळ साड्या आणि आमच्यावरती ड्रेस वेगळे, मी हौसेने त्या मुलांची ड्रेस शिवली, तयार केली आणि ते ड्रेस दिले आणि त्यांना घालून तिथं आम्ही कार्यक्रम केला या कॉलेजला. आणि दुसरी पण ड्रेस होती ती मापाची होती. शिवाजी महाराज, शाहू महाराज, मुलीचा डान्स ग्रुप वगैरे होता, सगळं पार पडलं. संजय पाटलांना ज्या मॅडमने आम्हाला काम दिलं त्या मॅडमचं मला नाव माहिती नाही, प्रिन्सिपल मॅडमने, त्याला मी बिल घेताना म्हटलं मॅडम मला जरा त्रास झाला आणि सगळं नवीन तयार केली, मला 1-2 हजार रुपये चढ द्या. त्यांनी संजय सरांना पाटलांनी फोन करून विचारून मला 2 हजार रुपये 10 मिनिटात पैसे चढ दिले. म्हणजे माझं कौतुक केलं. अशी दर्दी माणसं कौतुक घेणारी करून घेणारी पाहिजे, हे महत्वाचं आहे. बरोबर. मग आता जसं तुम्ही म्हणला तुम्ही नाटकात पण हे करता, तसं तुम्ही केशवराव नाट्यगृह आपल्या इथं होतं, आता नाही आहे. मग तसं तिथं तुम्ही केलाय का? आणि जर केला असला तरी तिथपर्यंत तिथला तुमचा अनुभव काय, किंवा तिथला कोणता जर प्रयोग किंवा किस्सा तुम्ही सांगू शकता? केशवरावला सोकाजीराव टांगवारे नाटक हे महाराष्ट्रात गाजले, आतापर्यंत भरपूर प्रयोग झालेत. संजय मोहितेंचं नाटक ते, प्रकाश पवार निर्माते होते आणि ते सोकाजीराव टांगवारेंनी मी ड्रेस वगैरे भरपूर केले, काय मेकअपला काय देत पण ड्रेपर मी करून दिली त्यावेळेला. आणि शाळेची गॅदरिंगची कॉलेजची कामं वगैरे सगळी मी तिथे भरपूर केली. मध्य सेंटरला केशवराव असल्यामुळे मध्यमवर्गीय पालकांना वगैरे या जायला बरं पडायचे. ते आउटसाईडला असली पालकांना हौस असायची आपल्या मुलाचं स्टेजवर जाऊन काम बघायचं आहे, पण ते लांब पल्ला असल्यामुळं गोरगरिबांना जमत होतं. केशवराव हे योग्य होतं गावात सेंटरला असल्यामुळे मध्यम वर्गाला. तर आता तुम्ही पहिला निप्पाणीत राहायचा, म्हणजे तुमचं जन्मस्थान निप्पाणी, तुम्ही तिकडनं इकडे कोल्हापूरला येऊन बिझनेस सेटल केला, बरोबर? मग तसं तुम्ही नवीन पिढीला काय सांगाल की बाहेर आपल्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर जाऊन बिझनेस चालू करायचा, यासाठी काय सांगता येईल काय? म्हणजे कसं आपल्या इथली पोरं, असं कोल्हापूरची पोरं म्हणजे बघितला तर असं बाहेर जाऊन काय चालू करत नाही, किंवा तुम्ही रिस्क जी घेतली त्याबद्दल काय सांगता येईल? नाही, कोल्हापूर गाव असं आहे, बाबूराव पेंटर हे कलेमध्ये अगदी तज्ञ, फार मोठी व्यक्ती, भालजी पेंढारकर शिवभक्त, ती पण फार मोठी व्यक्ती. तर भालजी पेंढारकरांच्या मी बघितले भरपूर वेळा, त्याच्या शिकवण्याची पद्धत, त्याच्याकडे आम्ही जाऊन उभारायचे, बघायचं चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेला स्टुडिओमध्ये वगैरे. आणि बाबूराव पेंटरना आम्ही काय भेटले, बाबूराव पेंटर आमच्यापेक्षा फार मोठी, पण ही मनानं माणसं मोठी, निस्वार्थ ठेवून कलेमध्ये तज्ञ माणसं, त्यांचं आम्हाला शिक्षण त्याच्याकडनं बघायला मिळालं भरपूर. आणि स्फूर्तीस्थान आमचं बाबूराव पेंटर आणि भालजी पेंढारकर. नाही, मला तसं म्हणायला नव्हतं की तुम्ही कसं निप्पाणीतनं सोडून, म्हणजे तुमचं घर सोडून तुम्ही इकडे सेटल झाला, ते पण एक बिझनेस उभा करायला,
त्यासाठी नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल की आपला कम्फर्ट झोन सोडून म्हणजे जास्त लोक असं आपलं घर सोडून गाव सोडून बाहेर जात नाही. तुम्ही कसं आता निप्पाणी सोडून कोल्हापूरला सेटल झाला, तसं तुम्ही काय सांगाल बाकी? नाही, तुम्हाला कलेमध्ये जर रमाय झालं तर गाव चॉईस करणं लई महत्वाचं आहे. हां शिक्षणामध्ये कसं आता पुणे आहे आता हां बरोबर. बरोबर. काय तर ते विद्यापीठ आहे शिक्षणचं, होय. तर कलेचं विद्यापीठ हे कोल्हापूर आहे. हां. बरोबर. इथं कोकणातला माणूस येऊ शकतोय, लातूर बारामतीचा येऊ शकतोय, सगळ्या साईडची लोक येऊ शकतात. हां. पुणेवाले देखील इथे येतात. होय. आता कसं आहे, तुम्ही नवीन विषय घेऊन हाताळायला पाहिजे आणि ते लोकांच्या जवळ पोचलं पाहिजे. हम्म. लोकांना ते आपलं वाटलं पाहिजे, ती होय. निर्माण करायची तुमचं ताकद पाहिजे. आणि कोल्हापुराला उचलून धरतात, त्यात काय वाद नाही. होय, बरोबर, कोल्हापूर बरोबर. कधीच कलाकाराला अपलोड करायला चान्स सोडत नाही. एखादा स्टार्टअप सुरू करण्यासाठी तुम्हाला कुठपर्यंत असं हे वाटलेलं की हां आता करायला पाहिजे, मला हे आवडतंय, मी हे करणार? तुमच्या त्यावेळी तुम्हाला कसं वाटलेलं, म्हणजे तुम्हाला कोण इन्स्पायर केलेलं, म्हणजे तुमचे वडील किंवा तुम्हाला एक कोणतं म्हणजे असं एखादं तुम्ही असणार? पहिला फोटोग्राफर होता, हा. त्यानंतर मग डेकोरेशनचं चालू केला तुम्ही, जसं तुम्ही माहिती दिली त्याप्रमाणे. आणि मग डेकोरेशनच्या बिझनेस म्हणून तुम्ही या बिझनेस मध्ये कसं काय शिफ्ट झाला? म्हणजे ते कलेनं तुम्हाला शिफ्ट केलं का की तुम्हाला काय? हवं होतं म्हणून असं? म्हणजे तुम्ही अर्थात वेशभूषाकार कसे झाला? नाही, मंडपधंदा हा असा होता, मी मंडपधंदा फार मोठी कामं करायच्या. महाबळेश्वर, कर्नाटकात लांबपर्यंत जायचं होतं, बेंगलोरच्या अलीगडपर्यंत. तर हे करत असताना हाताची माणसं होती की नाही, ही फार लोक लागायची कामाला आणि त्यांच्यावर अवलंबून माझा धंदा असायचा. हम्म. माझ्या मनासारखं होत नव्हतं ते. हम्म. मग आता स्वतंत्र आपण एकटा करायला पाहिजे. एकट्याच्या हात होणारं काम काय? वेशभूषा, हम्म. मेकअप. हम्म. म्हणून हा विषय मी निवडला आणि त्याच्यात मला यश आलेलं आहे आणि समाधान आहे. हम्म. कुठली लाईन निवडताना तुम्हाला पहिला 75% समाधान मिळालं पाहिजे त्यातनं, हम्म. मग पैसे मिळाले पाहिजे. जर आता कोणालाही कोणताही धंदा म्हणजे साधं कॉमन कुठलाही धंदा चालू करायचा असला तर त्याला तुम्ही कानमंत्रा किंवा टिप काय देणार? त्यांना कानमंत्र म्हणजे तुम्हाला त्या धंद्याविषयी अभ्यास पाहिजे, तो घरच्यांचा सपोर्ट पाहिजे, निर्व्यसन पाहिजे, व्यसन नको कुठलं, हम्म. चिकाटी पाहिजे धंद्याची आणि व्याजाचा हिशोब पाहिजे. बँकेत बाबा कर्ज काढले त्याचं व्याज किती होणार आहे आणि आपलं पद्धतीचं भांडवल किती आहे, हा अभ्यास करून धंदा केला पाहिजे. मिळणार आहे किती, आपली आवक किती आहे आणि बँकेला आम्ही हप्ता भरू शकणार आहे किती, हा विचार करून धंदा कुठलाही निवड करावी. भांडवल खुशी. तर आपला शेवटचा प्रश्न असा आहे की नाट्य सजावट किंवा या वेशभूषाचा हा जो बिझनेस आहे किंवा स्टार्टअप आहे, यासाठी लोकांचा पाठिंबा किंवा प्रतिसाद कसा आहे या बिझनेससाठी? हा चांगला आहे, समाधान आहे. आता एक लहान बाळाचा जरी वेशभूषा जरी आली किंवा मेकअप आली, त्या पालकाला आपुलकी वाटते नाही आपल्याबद्दल. आपल्या मुलग्याला सजवलं, मोठ्या जरी मनुष्य आला त्याच्या लोकांना पण वाटतं आपल्या ह्याने चांगलं केलं, बदल करून दिला, समाधान वाटते. स्टेजवर जाणारा माणूस हा मागची कौतुक करणारे तिचे घरचे म्हणा, बाहेरचे म्हणा, मित्रपरिवार फार लोक असतात. तर ते आपलं काम त्याचं चांगलं जर झालं तर सगळेजण आपलं कौतुक करतात आणि त्यातनं समाधान मिळतं. बरोबर. लास्ट कन्क्लुजन, लास्ट असं वाटलं परत वोट ऑफ थँक्स. थँक्यू.